आपल्या धर्माचं स्वामित्व दुसऱ्या देशावरती करावं म्हणून कधीच कोणावर आक्रमण केलं नाही, अशा सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या एका देशाकडून मी आलो याचा मला अभिमान वाटतो. इतकंच नव्हे तर जगातल्या कुठल्याही जमातीनं आश्रय घेण्यासाठी माझ्या देशाच्या किनाऱ्यावर पाय ठेवला तर या कोणाचंही स्वागत केल्याशिवाय माझा देश कधी थांबला नाही, अशा एका दिव्य देशाकडून आल्याचा मला अभिमान वाटतो. इतकंच नव्हे तर इच्छा माझी हीच आहे की एकमेकांच्याशी वैर करण्यापेक्षा तुम्ही आम्ही सगळे सामंजस्याने एक विश्वधर्म नावाच्या धर्माची मोठी जोपासना करून या विश्वाला पुढे आणू. धर्माच्या नावाखाली हिंसाचार आणि भांडणं करणारी असे पशु जर जगात नसते तर मानव केव्हाच पराकोटीला पोचला असता. दुर्दैवानं रक्तपातापलीकडे आम्ही धर्माचा काहीच दुसरा उपयोग केला नाही. एक वाक्य, दुसरं वाक्य, तिसरं वाक्य, चौथं वाक्य असं स्वामीजींचं चढत चाललं. 3 मिनिटांनी विवेकानंद बसले आणि त्यांच्या पायाशी त्या धर्मपरिषदेचे सगळेच आयोजक येऊन बसले. ते म्हणले, आता तुम्ही का बसलायत? स्वामीजी, काय झालं रडायला? आमची परिषद पुढं 17 दिवस आहे. मी काय करू? काय तुम्ही आम्हाला आश्वासन द्या की तुम्ही एका दिवसाआड का होईना काहीतरी बोलाल का? तुम्ही बोलाल हे सांगितलं तरच उद्या ही माणसं येतील, नाही तर हिथं कोणी आता येण्यासारखा राहिलेला नाही आमच्याकडं. 18 दिवस परिषद चालवायची कशी, आमच्या समोर प्रश्न आलाय. शब्द द्या. आणि 18 दिवसाच्या परिषदेमध्ये 12 भाषणं स्वामीजींचीच झाली. वेगवेगळ्या विषयावर स्वामी विवेकानंद बोलत होते. एका बाजूला अमेरिका वेडी केली होती. प्रत्येक वृत्तपत्रामध्ये स्वामीजींशिवाय दुसरा शब्द नाही. पण स्वामीजींच्या एक लक्षात आलं, आपण काही सतत इथं राहू शकणार नाही, इथे नवीन शिष्य तयार केले पाहिजेत. म्हणून एक सोसायटी स्थापन केली ज्याचं नाव वेदांत सोसायटी. वेदांमध्ये तत्वज्ञान अत्यंत सोप्या पद्धतीनं आणि अनुभूतीसह लोकांच्यापर्यंत पोहोचवू शकणारी इंग्लिश माणसं स्वतःचे शिष्य म्हणून तयार केली. इतकंच नव्हे तर भारतावर ज्यांचं राज्य होतं अशा इंग्लंड नावाच्या देशात सुद्धा स्वामीजी गेले. पण काय त्या लोकांना धक्का असेल, अनेक इंग्रज स्वामीजींचे भक्त झाले. आणि स्वामीजी तेव्हाच म्हटले होते, शस्त्राच्या साह्याने जे विजय मिळवले जातात ते फार काळ टिकत नाहीत. अध्यात्माच्या ताकदीवर जे विजय मिळतात ते लक्षावधी वर्ष टिकू शकतात, हजारो वर्ष टिकू शकतात. कारण खरंच माहिती आहे, इंग्लंडने आमच्यावर 150 वर्षाचं राज्य कसं बसं टिकवलं, शस्त्राच्या जोरावर. आज त्याला कोण मोठा मानत नाही. यवनाने आमच्या जीवावरती राज्य उभं केलं 1000 वर्ष, तेही शस्त्राच्या जोरावर. त्यालाही कोणी आज फार मान्यता देत नाही. पण स्वामी विवेकानंदांनी या सगळ्या देशांमध्ये जाऊन अध्यात्माच्या जोरावर आपलं अधिराज्य उभं केलं. याच सार्धशती वर्षामध्ये स्वामी विवेकानंदांच्या शोभायात्रा किती निघाल्या आपल्याला कल्पना नसेल. भारतातल्या तर सर्व शहरातून निघाल्याच, पण इंटरनेटवर आज माहिती आहे भारत सोडून बाहेरच्या जवळजवळ 90 देशांमध्ये विवेकानंदांच्या यात्रा निघाल्या, ज्या देशात स्वामीजी गेले सुद्धा नाही आहेत. पण त्याही देशावर अध्यात्माच्या जोरावर त्यांचं प्राबल्य आहे, स्वामित्व आहे. एका बाजूला युरोप गाजवला, दुसऱ्या बाजूला अमेरिका गाजवली. 4 वर्षाच्या दौऱ्यानंतर स्वामीजी परत आले आणि भारतामध्ये एक संस्था तयार केली, रामकृष्ण मिशन. आजपर्यंत लोकांकडून सेवा करून घेणारे संन्याशी लोक बघत होते. आता लोकांची सेवा करायला जातील अशा संन्याशांची लाख मुलांची फौज उभी करून दाखवली. लाख मुलांची. परदेशातले कित्येक शिष्य यायचे, सांगायचे, स्वामीजी तुमच्यासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. की स्वामीजी एकच म्हणायचे, माझ्यासाठी काही करायचं असेल तर एकच, माझ्या देशावर प्रेम करा, की माझ्यासाठी केल्यासारखंच आहे. कोट्यावधी लोकांची दुःख दूर करून दाखवली, लक्षावधींचं अज्ञान दूर करून दाखवलं, हजारो लोकांचे रोग बाजूला करून दाखवले. समाजाची सेवा करत करत अध्यात्म शिकवणारी एक 10 लाख युवकांची फळी उभी केली. असे विविध कार्य करत असताना वयाच्या 39व्या वर्षी रोज ते अभ्यासाला बसतच होते. पण त्या दिवशी अभ्यासाला बसले, अर्धोन्मिलित नेत्र केले आणि क्षणभर समाधीचा अनुभव सापडला. त्या क्षणी स्वतःला सांगितलं, गुरुजींचा निरोप आला आपल्याला, आता देह संपवायला हरकत नाही. रामकृष्ण मिशनच्या आधारे आणि परदेशातल्या वेदांत सोसायटीच्या आधारे एक प्रचंड मोठं कार्य आपण उभं केलंय. बस पुढची माणसं नक्की हे कार्य पुढे चालवतील. कर चले हम फिदा जाने तन साथियो. अब
तुम्हारे हवाले वतन साथियो. अशा तऱ्हेनं तुमच्या आमच्या हाती हा अध्यात्माचा वारसा, हा साधनेचा वारसा आणि हा राष्ट्र भावनेचा वारसा दिला. एक शेवटची घटना सांगतो, 2 गाणी आपल्या समोर सादर करतो. जयोस्तुतेन सागरा 2 गाण्यासाठी आपण थांबलो आहोत. एक प्रसंग असा, स्वामीजींचं चरित्र ऐकल्यावर तुमच्याही मनामध्ये उपासना करावी, साधना करावी याची तीव्र इच्छा होणार. तुम्ही ते करणार, यात वाद नाही, मला माहिती आहे ते, आणि करायलाच हवं. प्रत्येकाने स्वतःच्या साधनेसाठी खरंच वेगळा वेळ काढा. भजन केलंच पाहिजे, नाम केलंच पाहिजे, पूजापाठ केले, पण साधना आणखीन एक वेगळा विषय आहे. ध्यान साधना केली पाहिजे. शोधावे आपणासी आपण, यासाठी रोज एक 10 मिनिटं काढली पाहिजेत प्रत्येकाने. फक्त नवऱ्याने काढली आणि हाताला हात लावला की बायकोला मिळतंय असं हे नाही. तिच्यासाठी वेगळा वेळ काढला पाहिजे. तेव्हा घर शांत करायचं काम नवऱ्याने केलं पाहिजे. नवरा ध्यान धारणेला बसला, बायकोनी घर शांत ठेवलं पाहिजे. ध्यानाचा अभ्यास प्रत्येकाने करावा, उपासना करावी. आपापल्या उपास्य दैवताची कडकपणे असलेली आपली उपासना नीटपणे चालू ठेवावी. यात संशय नाही, उपासनेला दृढ चालवावे. पण या साधनेबरोबरच प्रत्येक साधकाने शक्तीची साधना मात्र अत्यावश्यक म्हणून सादर ठेवलीच पाहिजे. कारण शेवटी अध्यात्माची आस असलेल्याला अध्यात्म शिकवतायत. स्वामीजींच्या जीवनामध्ये बाकीची जनावरं जी सापडली, त्या जनावरांशी आपण तोंड देऊ शकत नाही, म्हणून आपण काही वेळेला मागे जातो. स्वामीजी त्याही बाबतीत तयार होते. जेव्हा इंग्लंडमधनं परत येताना ते जहाजावर होते आणि जहाजावरचे काही धर्मप्रचारक काही कारण नसताना हिंदू धर्माचे देवाची टिंगल करत होते. काय तो शंकर, त्याच्यामुळे डोक्यातनं पाणी येतं, यांच्या मणक्यात पाईपलाईन टाकलेत का काय देव जाणे, हे 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 करून कुत्री हसतायत. स्वामीजींनी 2 वेळा ऐकून घेतलं आणि सांगितलं, तुम्हाला जर माहीत नसेल तर माहिती करून घ्या. उगाच कुठल्याही पुराण कथेची टिंगल करू नये. आपण धर्मप्रचारक आहात. परत 2 मिनिटांनी आणखीन सुरुवात. काय तो यांचा कृष्ण 16,000 बायकांचा नवरा झाला. स्वामी म्हणतात, तुम्हाला अक्कल आहेत का? तो 16,000 जणींचा पती झाला, नवरा नाही. असे कसे म्हणता? जो पालन करतो त्यालाही पतीच म्हणतात. पती शब्दाचा अर्थ नेहमी नवराच होतो असं नाही. विधानसभेला सभापती असतो म्हणजे कोण? आमदारांचा नवरा. मग तो ते पालन करतो, ते चालवतो सभा, म्हणून पती हा शब्द आलाय. सेनेला सेनापती असतो, विद्यापीठाला कुलपती असतो. आता प्रणव मुखर्जींना काय तुमचा नवरा म्हणायचा का? राष्ट्राचा राष्ट्रपती म्हणजे कोण? पालन करण्याला सुद्धा पती म्हणतात. 16,000 जणांचं त्यांनी पालकत्व घेतलं, त्यांचं पुनर्वसन करून दाखवलं. ही गोपालकृष्णाची ताकद कुठे? तुम्ही छडबड काय बडबड करताय? 16,000 जणी ह्या केल्या आणि त्या केल्या. माझ्या देवाबद्दल फोकाचं बोलू नका. तुम्ही काय म्हणा, पण कृष्ण हा एक रोमॅन्टिक हिरो आहे. देवाबद्दल इतकं घाणेरडं बोलल्यावर नाही रे, जनावराला बोलून नाही कळत, बोलून नाही कळत. विवेकानंदांच्या जीवनातला काय भयानक प्रसंग असेल. जहाजावर आहेत उभे, डेकवर, खालनं समुद्राचं पाणी खळखळ 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 खळ वाहत आहे. आणि या खळखळत्या समुद्राला साक्षी ठेवून त्या धर्मगुरूची एका बाजूला गचंडी धरली, दुसऱ्या बाजूला तंगडं धरलं, धोपटनं उचलल्यासारखा असा राप्तीशीचा उचलला. त्याचे डोळे ते पाणी बघायला लागले, तंगड्या हलवायला लागला. आणि माणसाला आंघोळ न करता किती ओला होता येतं. त्याच्या शरीरातनं वेगवेगळ्या ठिकाणात पाणी यायला लागलं. आता ओला चिंब झाला वरती. म्हणून आमच्या विवेकानंदांचं नाव आहे योद्धा संन्यासी. तर नुसता संन्यासी नव्हता, योद्धा होता. आणि स्वामीजींचं प्रसिद्ध वाक्य, पुन्हा माझ्या देशाची आणि धर्माची निंदा करशील तर अशा जनावरांना मी समुद्रात फेकून मारून टाकीन. लक्षात ठेवा. पण माझ्या देशाचा अपमान नाही सहन करणार, नाही सहन करणार. तो तिथनं वरडायचा. संन्यासी म्हणजे तुमचा कामक्रोध तुम्ही आवरलेला पाहिजे ना. तुम्ही माझा व्यक्तिगत अपमान केलात तर मी क्रोध आवरणं हा संन्यास आहे. पण देवाचा आणि धर्माचा अपमान सहन करावा असा संन्यास धर्म हिंदूंनी सांगितलेला नाही. जोड्याने मारू आमच्या धर्माची देवाची कोणी विटंबना केली तर. हे स्वामीजींचं वाक्य नुसतं अभिनिवेशाचं नाही,
धर्माने सांगितल्या इतका पवित्र त्यांनी स्वतःचा देह ठेवला. धर्माने सांगितली तितकी कडकपणे उपासना केली. धर्माने सांगितलं त्या पद्धतीनं, सद्गुरूंनी सांगितलं त्या पद्धतीनं पूर्ण आयुष्याचं सुंदर आचरण करून तुमच्या आमच्या समोर दीपस्तंभ उभा केला. बस स्वामीजींचं काय 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 गुणगान करायचं. त्यांची वीरश्री घेऊ, त्यांची साधना घेऊ, त्यांचा अभ्यास घेऊ, त्यांचं वक्तृत्व घेऊ, त्यांचा विवेक घेऊ आणि आयुष्याचा आनंदही घेऊ. शिवसमर्थ योगाची नोंदणी भरतद्वार रामदासींच्याकडे मुद्दाम करा. ज्यायोगे समाजाला तुम्ही विवेक आणि आनंद दोन्ही शिकवू शकाल. मनाच्या श्लोकांचे निरूपण मुद्दाम ऐका. 17-18 तारखेला या ठिकाणी होता येते. त्यानिमित्तानं मनाच्या श्लोकांचे उद्या तुम्ही प्रचारक म्हणून काम करू शकाल आणि स्वतःच्या जीवनामध्ये अध्यात्म, संघटन आणि सेवा. आपण 10 लोकांचं का होईना आपल्या समविचारी 100 लोकांचं संघटन करा. आपल्या 100 लोकांच्या समुदायातून काही ना काही समाजाच्या सेवेचं काम हाती घ्या. कित्येक दिवस हा विषय चालूच आहे. फक्त वसुवारसेला गाईला गंध लावण्यापेक्षा ज्या म्हणून गोशाळा असतील त्या ठिकाणी आपलं योगदान देणं. फक्त गोपाळकृष्णाच्या सत्यनारायणाच्या दिवशीच बालकृष्णाची पूजा करण्यापेक्षा जे म्हणून कुपोषित असतील त्यांच्यापर्यंत जाऊन आपलं दान करणं. आणि नुसती गोकुळाष्टमीच्या दहीहंडीची मजा करण्यापेक्षा ज्या हिंदू धर्मातल्या द्रौपदी वस्त्राविना झालेल्या असतील त्यांच्यापर्यंत गोपाळकृष्णाच्या नात्यांनी वस्त्र पोचवण्याची आपण आपली व्यवस्था करणं. अशा अनेकविध प्रकारांनी या समाज सेवा आणि अध्यात्म एकत्र केलं तर अध्यात्म संघटन सेवा या त्रिशूळाने आम्ही आमच्या देशावर आलेला कोणताही राक्षस आणि कोणतंही संकट उधळून लावू शकतो आणि पुन्हा एकदा आमच्या देशाला सुवर्णभूमीचा मान देऊ शकतो. त्या सुवर्णभूमी मातृभूमीकडे आम्हाला ने अशी ही प्रार्थना या सगळ्या गीतामध्ये आहे. 4 कडव्याचं गीत आहे. 4 कडवी नाही घेत. पहिलं आणि शेवटचं कडवं आपल्या समोर घेतो. आपल्या ही सर्वांच्या मनामध्ये जी इच्छा आहे तीच इच्छा सावरकरांच्या या काव्यामध्ये आहे. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. नेमजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा. भूमातेच्या चरणतला तुझ धूता मी नित्य पाहिला होता. मज बदलासी अन्य देशी चल जाऊ. सृष्टीची विविधता पाहू तै जननी हृद विरह शंकितची झाले. परी तुवा वचन तिच तिथले मार्गज्ञ स्वये नीच पृष्ठीवाहीन त्वरितया परत आणीन. विश्वसलो यात वचनीनी जगत भवयोगे बनुनीनी. तव अधिक शक्त उद्धरणीनी येईन त्वरे कथुनी सोडिले तिजला. सागरा प्राण तळमळला तळमळला सागरा सागर. या फेनमिषे हससी निर्दया कैसा का वचन भंगिसी ऐसा. त्वत् स्वामित्वा सांप्रत जी निर्भीते भिवुनिका आंग्ल भूमी ते. मन्मा तेरा अबल म्हणून फसवीसी मज विवासना देनेसी. जरी आंग्ल भूमी भयभीतारे अबला न माझी ही मातारे.
कथिल हे अगस्तिस आधारे, जो आचमनी एक पली तुझ प्याला, सागरा पुराण तळमळला, तळमळला सागरा, नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, तळमळला सागरा, सागरा, सागरा. काही लोकांनी शंका अशी काढली होती, ते तुमचं जयोस्तुती जे गाणं आहे ते देशभक्तीपर गीत आहे का हो? म्हणलं नसेल येत मराठी तर सोडून दे, पण सरकारी उत्तर ऐकायचं असेल तर दिल्लीमध्ये 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दिवशी झेंडावंदन जेव्हा होतं तेव्हा मिलिटरी बँडवर जी देशातली अनेक गाणी वाजवली जातात त्याच्यात जयोस्तुती सुद्धा गाणं वाजवलं जातं. तेव्हा सरकारकडनं ते देशभक्ती गीत म्हणून स्पॉन्सर सेन्सॉर्ड आहे. तेव्हा त्याचे सेन्सॉर बघायचं असेल भारत सरकार मंत्रालयामध्ये लाल किल्ल्यात जाऊन यावे. त्यामुळे आज 100 वर्षापेक्षा जास्त अनेक युवकांच्या हृदयामध्ये देशभक्तीची प्रीती चेतवणारी ही रचना आहे. आणि कौतुक हे आहे की गेली 60 वर्ष अंदमानमध्ये जेव्हा लाईट अँड साऊंड शो सुरू झाला तेव्हा जगातली अनेक माणसं अंदमानचे तुरुंग बघायला येतात. फ्रान्सची, जर्मनीची, रशियाची, ऑस्ट्रेलियाची. जेव्हा परदेशातलं विमान अंदमानमध्ये खाली उतरायला लागतं तेव्हा त्याच्या कानावर घोषणा जाते, सुस्वागतम, स्वातंत्र्यवीर सावरकर आंतरराष्ट्रीय हवाई अड्डे पर आपका स्वागत है. त्याला पहिलं नाव ऐकू येतं अंदमानचं, अरे पोर्ट ब्लेअर नाव नंतर आहे, आधी हा सावरकरांच्या नावाचा हवाई अड्डा आहे. आणि जेव्हा तो तुरुंग बघायला जातो, तुरुंग बघून भीती होते त्याच्या. आणि त्या साऊंड लाईट शोमध्ये अजूनही भारत सरकारने असं निवेदन दिलंय की या तुरुंगात खूप यातना भोगायला लागल्या, त्या यातना बघून अनेकांनी जीव टाकले. पण यातना म्हणजे आव्हान आहे असं समजून प्रचंड काम करणारे असेही अनेक देशभक्त होते. त्यात भारत सरकार सावरकरांचं नाव रोज घेत आहे अंदमानमध्ये. इसी में सावरकर जी थे जो महाराष्ट्र का व्याघ्र कहा जाता था. त्यांना या अंदमानच्या तुरुंगात येणाऱ्या चिमण्यांना सुद्धा स्वातंत्र्याची गीतं शिकवायची होती. तर त्यांनी पुस्तकात लिहिलं होतं, मला जर त्या चिमण्यांशी बोलायला दिलं असताना मी त्यांना स्वातंत्र्याची गाणी शिकवली असती. आणि नंतरच्या काळात कोणी पर्यटक आले असते आणि त्यांनी विचारलं असतं की या अंदमानातली सावरकरांची कोठडी कुठली, तर अंदमानातल्या लोकांना सांगता आलं असतं ज्या कोठडी समोरचे पक्षीसुद्धा स्वातंत्र्याची गाणी गातात आणि देशभक्तीची गाणी गातात त्या कोठडीला सावरकरांची कोठडी म्हणतात. ही कथा ओमपुरींच्या आवाजामध्ये अंदमानमध्ये रोज वाजवली जाते, 60 वर्ष रोज वाजवली जाते. आणि हे गायन, ह्या गाण्याची एक ओळ आज भारत सरकार सगळ्या जगातल्या देशभक्तांना, आमच्या देशातल्या एका वीराचं काव्य आम्ही सातत्याने अंदमानात ऐकवतो. ते हे काव्य कोणतं? जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे. राष्ट्राचे चैतन्य मूर्त तू नीती संपदाची स्वतंत्रते भगवती श्रीमती राती तू त्याची परवशतेच्या तमात तुझी आकाशी होची स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती संभ्रम लक्ष्मी वन्दे त्वां यशोयुता वन्दे यशोयुता वन्दे
कुसुमांच्या गाली गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गाली स्वतंत्रते भगवती तूच जीविल सतसे लाली तू सूर्याचे देव उदयचे वीर्य ही तुझी स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती अन्यथा ग्रहण शक्तीची वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे यशोयुता वंदे मोक्षमुक्तिः तुझीच रूपे तुलाच वेदांती स्वतंत्रते भगवती योगी जन परब्रह्म वदति जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुर ते दे स्वतंत्रते भगवती स्वतंत्रते भगवती सर्व तव सहचारी होते वंदे त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे यशोयुता हे अधम रक्त रंजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते हे अधम रक्त रंजिते सुजन पूजिते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते तुझसाठी मरण ते जनन तुझ वीण जनन ते मरण तुझ सकल चराचर शरण चराचर शरण श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते श्री स्वतंत्रते जयोस्तुते जयोस्तुते श्री महामंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहं यशोयुता वंदे यशोयुता वंदे 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 धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की स्वामी विवेकानंद महाराज की जय जय रघुवीर समर्थ। याच्या पुढे हे कीर्तन असल्यामुळे आरती हा विषय म्हणायचा नाही, फक्त एक श्लोक म्हणायचा आणि कीर्तनाला विराम द्यायचा। सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता। जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। डॉक्टर राम देशपांडे यानंतर लगेचच या ठिकाणी हरिभक्त परायण बाळू महाराज नावेकर गंगाखेड यांचं सुश्राव्य